हम सब एक है, हम सब एक है. निष्ठावान कार्यकर्त्यांचा विजय असो, निष्ठावान कार्यकर्त्यांचा विजय असो. हम सब एक है, हम सब एक है. भारतीय जनता पार्टीचा विजय असो. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाची ओळख, परंतु हीच ओळख आता पुसण्याची नामुष्की या भारतीय जनता पक्षावरती ओढवली का असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण 128 नगरसेवक आहेत आणि या 128 नगरसेवकांमध्ये तिकीट मिळवण्यासाठी मोठी इन्कमिंगसुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये सुरू आहे आणि याच इन्कमिंगला विरोध आता मोठ्या प्रमाणावरती होताना दिसतो आहे. मी सध्या प्रभाग क्रमांक 15मध्ये आहे आणि याच प्रभाग क्रमांक 15मधील हेच भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, इच्छुक उमेदवार आहेत. आणि या प्रभागामध्ये काही दिवसांमध्ये जे शिवसेनाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 2 इच्छुक उमेदवार या ठिकाणी भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आणि तिकीट मिळवणार अशी चर्चा सध्या सुरू आहे. आणि या चर्चेला आता या ठिकाणचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते विरोध करताना दिसत आहेत. खरं तर हा जो प्रभाग आहे हा भारतीय जनता पक्षाचा निष्ठावंत असलेल्या कार्यकर्त्यांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. मोठं प्राबल्य या प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचं आहे आणि या ठिकाणी इन्कमिंग झालं तर मोठा फटका या ठिकाणच्या इच्छुक उमेदवारांना बसणार आहे. त्यामुळेच या ठिकाणी ते आता आश्मक्लेश करताना दिसत आहेत. आपल्यासोबत इच्छुक उमेदवार आहेत. काय परिणाम होईल इन्कमिंग झालं तर या प्रभागामध्ये? यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इनकमिंग झालं तर संपूर्ण प्राधिकरणातील नागरिक आणि संपूर्ण मतदार हे नाराज होणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पक्षाला मला एकच विचारायचं आहे की गेले आम्ही 35 वर्ष काम करतो आहे, यामध्ये आमचं काय चुकलेलं आहे हे त्यांनी आमची चुकी दाखवावी. आणि माझ्या पक्षश्रेष्ठींना, देवेंद्र फडणवीस साहेबांना, त्याचप्रमाणे प्रदेश अध्यक्षांना, शहर अध्यक्षांना आणि 4ही आमदारांना विनंती आहे की त्यांनी आमच्यावरती अन्याय करू नये. धन्यवाद. कोण येणार आहे प्रभागामध्ये इन्कमिंगसाठी आणि कसा त्याचा परिणाम या प्रभागावरती होऊ शकतो? याच्यामध्ये आमच्या माहितीप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर राजू मिसाळ आणि शिवसेनेकडून लढलेले अमित गावडे हे आमच्या भारतीय जनता पक्षामध्ये येणार आहे. पण काय येणार आहे ह्याचा आमच्या पक्षश्रेष्ठींनी विचार केला आहे का? ते काय येणार आहे तर ते त्या पक्षामध्ये राहून तिकडून निवडून येऊ शकत नाही आहे हे त्यांना गॅरंटी आहे, म्हणून ते आमच्या पक्षामध्ये येतात आहेत. ही गॅरंटी काय आहे त्यांना माहिती नाही. इथं BJPचा हा बालेकिल्ला आहे. हा बालेकिल्ला असल्यामुळे ते इथून निवडून येतात आहेत. आमचं म्हणणं एकच आहे की हा जो त्यांना घेतल्यानंतरून जे प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ते आहेत ह्यांच्यावरती अन्याय होणार आहे. तर हे अन्याय होऊन देऊ नका, नाही तर आम्हाला काहीतरी दुसरा वेगळा मार्ग स्वीकारायला लागेल. आम्ही आता इथे जेवढे बसलेले 8च्या 8 उमेदवार हे सक्षम आहेत. हे पक्षाच्या सर्व आमदारांना, शहराध्यक्षांना हे माहिती असून देखील त्यांचा कशाला प्रवेश पाहिजे? 850 जर फॉर्म तुम्ही इच्छुकांना दिलेले आहेत, त्यांचे इन्कमिंग त्यांचे फॉर्म घेतलेले आहेत, मग एवढ्या जर 850 लोकांचे जर तुम्ही फॉर्म घेऊन एवढे इच्छुक असून मग बाहेरचे इन्कमिंग कशासाठी पाहिजे? आणि ह्याच्यामधून आम्हाला सांगायचा मुद्दा असा आहे की जो प्रामाणिक कार्यकर्ता आहे जर त्याला तिकीट दिलं नाही तर पुढे भविष्यामध्ये जरी इलेक्शन ज्या होणार आहेत त्या इलेक्शनमध्ये असं होईल की 4.5 वर्ष काम करायचं नाही, 2 महिने आले पक्षामध्ये यायचं, तिकीट घ्यायचं, निवडून यायचं. मग मला काय म्हणायचं आहे की ज्या आमच्या भारतीय जनता पक्षाचा जो अजेंडा आहे प्रथम राष्ट्र मग पक्ष आणि मग मी स्वतः, हा मुद्दा राहिला. प्रथम राष्ट्र, त्यानंतर पक्ष आणि मग स्वतः असं हे म्हणतात आहे. मात्र याच स्वतः जे कार्यकर्ते ज्यांनी या पक्षाचं ओझं वाहतात त्याच पक्ष आता कार्यकर्त्यांना डावळून इतरांना पक्षप्रवेश देतं. हे कितपत अन्यायकारक वाटत नाही का तुम्हाला? अन्यायकारकच आहे. आम्ही इथे गेले अनेक वर्ष इथे BJPचं काम केलेलं आहे, सभासद नोंदणी केलेलं आहे. जे कार्यक्रम बनवून आमच्यावर करायला सांगितले ते सगळे कार्यक्रम आम्ही एक्झिक्यूट केलेलं आहे. मग ज्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये काही काम केलं नाही आणि ज्यांच्या पार्टीमध्ये पॅनलला सुद्धा एक कॅन्डिडेट नाही अशा पार्टीमधून उमेदवार इथे आणायचे म्हणजे अन्यायच आहे. खरं तर 5-5 वर्ष हे सर्व कार्यकर्ते कष्ट करत असतात, आपल्याला तिकीट याच आशेवरती ते असतात. परंतु ज्यावेळेस निवडणुका येतात त्यावेळेस इतर पक्षातील उमेदवार या ठिकाणी येतात आणि तिकीट घेऊन जातात आणि या कार्यकर्त्यांवरती अन्याय होतो. खरं तर कित्येक वर्षापासून तुम्ही वाट पाहताय, परंतु आता निवडणुका आल्यात, काही दिवसांमध्ये उमेदवारीसुद्धा जाहीर होईल, त्यापूर्वीच आता इन्कमिंग सुरू आहे. मोठा फटका देखील बसणार आहे. हो, निश्चितपणे बसणार आहे. कारण मी सांगतो तुम्हाला या तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून इथे जे काही आम्ही 8 लोक बसलो त्यातले कमीत कमी 6 जण असे आहेत की 1-1, 2-2 निवडणुका इथून लढवलेले आहेत. 2 नंबरची मतं घेणारी लोक आहेत.
कल्पना करा की प्रत्येक जणांनी कमीत कमी आहे एकदम 1,000चं जरी कॉन्ट्रीब्युशन दिलं तर किमान 6,000चा फटका त्या उमेदवारांना बसणार आहे. आणि आता मला सांगा की भारतीय जनता पार्टीचा कितीही मोठा नेता इथं येऊन त्यांना जेव्हा आणायचं असेल आणि त्यांनी इथं जरी सभा लावल्या तरी त्याची 6,000 मतं जर मायनस होणार असतील तर तो कसा निवडून येईल. ऑन द कॉन्ट्ररी अख्ख्या भाजपचा पॅनल डिस्टर्ब होणार आहे. पॅनल डिस्टर्ब होणार आहे असं म्हणतात. थेट भूमिका का असणार आहे तुम्ही जरी त्यांना इन्कमिंग त्यांचं झाल्याने त्यांना उमेदवारी दिली तर पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आमची भूमिका ही असणार आहे, आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, आमच्या 8पैकी काही लोक ओबीसी आहेत, ओबीसीमधून राहायला इच्छुक आहे, उभे राहायला, काही ओपनमधून राहायला इच्छुक आहेत. तर त्यांना जर इन्कमिंग केलं तर आमच्या तिथेच आम्ही एक ओपनमध्ये कॅन्डिडेट उभा करू आणि एक ओबीसीमधून करू. त्यांना आम्ही फाईट देऊ आणि इथं जसे सलीमभाई म्हणाले तसं आम्ही पॅनलला धोका होऊ शकतो, या पद्धतीचं काम आम्ही निश्चितच करू शकतो. बंडखोरी करणार तुम्ही जर त्यांना इन्कमिंग करून तिकीट दिलं तर? करावीच लागेल, कारण इन्कमिंग जे केलेलं आहे, जे निष्ठावंतांवरती जे अन्याय केलेला आहे ते इथं कोणी सहन करणार नाही. हे आमचं सगळं ठरलेलं आहे. आणि जर इन्कमिंग झाले तर तो बऱ्याच जणांना तो प्रॉब्लेम म्हणजे इश्यू होणारच आहे. तो काही करून म्हणजे आम्ही पाडायलाच बघणार कुठल्याही परिस्थितीमध्ये, असा आमचा ठाम निर्णय आम्ही सगळ्यांनी केला आहे. जे आम्ही कमळ फुलवलेलं आहे इथं, आता दुसऱ्या पाकळ्या येऊन जर त्यात बसायला लागल्या तर आम्ही निष्ठावंतांनी करायचं काय? आज छोटंसं रोपट्याचं आम्ही एवढं मोठं झाड केलेलं आहे, प्राधिकरणमध्ये पूर्ण BJPमय करून टाकलेलं आहे आम्ही, आणि ते आहे त्या ताटावर येऊन दुसरे येऊन खाणार, हे आम्हाला जमणार नाही, पटणार नाही. नक्कीच आपण पाहिलं तर या ठिकाणी जर इतर पक्षातील नेते येऊन आमच्या पक्षामध्ये उभं राहतील आणि त्यांना भारतीय जनता पक्षात तिकीट देईल, हा तर आमच्यावरती अन्याय होईल असा पवित्रा यांनी घेतला आहे. म्हणूनच काय जर त्यांना या ठिकाणी पक्षाने तिकीट दिलं तर आम्ही नक्कीच बंडखोरी करणार असा पवित्रा सुद्धा या इच्छुक उमेदवारांनी घेतल्याचं पाहायला मिळतं. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.